मिळेल एका साईडला अजय कडूचा संघ आणि एका साईडला आपण पाहिला तर नक्की शिवम मोकलचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात. जाऊया थेट. चला आपण मॅचला सुरुवात करूया. चला महेश ठाकूर आणि मयूर ठाकूर ही सलामीची जोडी आपण पाहतात. रुबी 11 संघ कुठेतरी थोडा टेन्शन मध्ये असेल सतीश गरज, कारण ऋषिकेश ठाकूरने जे पारी खेळला ना मगाशीचे मॅच पाहिलं ना आपण तिटपट टॅट कशा प्रकारे प्रश्नाला उत्तर द्यायचं ते ऋषिकेश ठाकूरने आपल्याला दाखवलं. नवीन मॅच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला आपण पाहिला तर नक्कीच रोनव इलेबड या संघाच्या पाट्याला फलंदाजी आली आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण पाहिलं तर गावधनी प्रसन्न. मॅच लावते सुरुवात. जाऊया मात्र. चला गोलंदाज गावधनी प्रसन्न संघाचा गोलंदाज येतोय मंगेश मुकल. आपण पाहता षटक क्रमांक पहिलं आणि स्ट्राईक वरती फलंदाज मयूर ठाकूरला पाहता. गेम ऑन. पंचाचा ग्रीन सिग्नल. पहिल्या ओव्हर मधला पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवलाय फाईन लेग रिजन मध्ये. सीमा पार दर्जेदार षटकार. पंच आमचे लालचंदजी गाभण सर आणि चौरगे सर आपल्याला कळवतील जो काय निर्णय ते पंच निर्णय देतील. चला लालचंद गावड सर आणि चला पाठी जवळ फलंदाजाने मारलेला आहे, चेक केलेला आहे सर. चला षटकार नसेल, हा डॉट बॉल आहे. काही नशिबाचा केला आहे. फलंदाजाला वाटलं होतं हा षटकार आहे, यष्टांच्या मागे जाऊन हा पटका सिलेक्शन केला, त्यामुळे कुठेतरी हा चेंडू डॉट बॉल आलाय. आता मंगेश मोकल थोडा खुश आहे, कसाही असू दे पण तो डॉट बॉल आलाय. त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला ना हसं येतोय. पहिलाच बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा मंगेश मोकल षटकातील दुसरा बॉल. पीटीसी लाईव्ह आमची एक क्लॅरिटी दर्जेदार क्लॅरिटी आपण पाहता. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न. लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच्या आतमध्ये भरपूर अपील आपल्याला पाहायला मिळेल गावधनी प्रसन्न संघाची. सलग दुसरा बॉल डॉट आलाय. स्ट्राईक वरती मयूर ठाकूरला आपण पाहता ज्यांनी सलग 2 बॉल डॉट केलाय. मंगेश मुकलचे षटकातील तिसरा बॉल. तिसरा बॉल आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झालाय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला अडवला जाईल. शिवम मोकल एकच धाब, सिंगल रन्स एका धाबेने खातं ओपन झालंय. आपण पाहिलं तर रोनव 11 संघाचा ज्याच्या बाट्याला फलंदाज झाले. एक सामना दोन्ही संघाने गमवलाय. आपण पाहिला ना तर एक सामना गमवलाय. साहिल एंटरप्राइजेस संघाने 2 सामने जिंकले ते या लीग मध्ये. त्यानंतर आपण पाहिला तर रुबी 11 संघाने एक सामना गमवला, एक सामना जिंकलाय. हा चांगला पटका पाहू शकाल. पुन्हा एकदा मिडविकेटच्या रिजन मध्ये एकदम कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल होता, पण ते सिंगल रन्स दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर सिंगल रन्स मात्र इथे समाधान मांडलाय. एका धावेने संघ पुढे जाईल. रोनव 11 संघाची धाबसंख्या आपण पहिली स्कोरवरती लागली. टोटल रन्स 2 धाबा. मंगेश मुकलला आपण पाहता. बॅटच्या रनर मध्ये आला. स्विच साऊंडचा आवाज झाला. चेंडू आउट ऑफ द पार, सीमा पार षटकार. संघाची धाबसंख्या 6 पुढे, संघाची धाबसंख्या 8 आकड्यावरती. फलंदाज आपण पाहिला तर मयूर ठाकूरच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मंगेश मोकल षटकातील पुढला बॉल. समोर मयूर ठाकूर. सुंदर बॉल येते मात्र यशस्वी प्रयत्न करत होता चेंडू अडवण्याचा. तत्पूर्वी एकदा कंप्लीट झाली. एका धाबेने एका षटकाचा खेळ पूर्ण झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिला ना
रोनव 11 संघाची धाबसंख्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टोटल रन्स धाबसंख्या झाली ते 9 या आकड्यावरती. चला आपण एकत्र येऊ नका, 20 मिनिटाची कालावधी आहे. गावधनी प्रसन्न संघ आपण वारंवार एकत्र येऊ नका. 4 षटक आपल्याला 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. याकडे आपला फोकस असायला बघ. संघाची धाबसंख्या 9 आकड्यावरती. ओव्हर क्रमांक दुसरा गोलंदाज गावधनी प्रसन्न संघाचा गोलंदाज दिलीप ठाकूर आलाय. ओव्हर क्रमांक दुसरा तळण्यासाठी आपण पाहता आता गावधनी प्रसन्न संघाचा गोलंदाज दिलीप ठाकूर, सामोरे फलंदाज मयूर ठाकरला पाहता. संघाची धाबसंख्या 9 आकड्यावरती. दोन्ही संघाने एक एक सामना गमावलाय. लुझर्स वर्सेस लुझर्स ही लढत आपण पाहता. आज ऋषिकेश ठाकूरचा दिवस होता. चांगला खेळ पाहिला त्याचा अगोदरच्या मॅच मध्ये. आताचा चेंडू पंचाचा सरांचा इशारा नो बॉल चालाय. नो बॉलचा इशारा दिला आमच्याबद्दल लालचंद गव्हर्नर सरांनी. एका धाब्याने संघ पुढे जाईल. सगळं धाबसंख्या एकने पुढे. धाबसंख्या 10 या आकड्यावरती. 10 रन्स आपण पाहता. प्रेटचा बॉल कुकडा डोले पहाडी. पुढचा चेंडू आहे प्रेटचा बॉल आणि उडवलाय लॉंग ऑफच्या वरून सीमा पार. हा दर्जेदार षटकार. सगळ्याची धाबसंख्या 6 पुढे. धाबसंख्या जाईल तब्बल टोटल रन्स 16 धाबा. 16 धाबसंख्या आपण स्कोरवरती पाहता. गोलंदाज दिलीप ठाकूर षटकातील पुढला बॉल मयूर ठाकूर साठी. हा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळायचा होता. यष्टांच्या वरून चेंडू जातोय. चेंडू डॉट जातोय. धाबसंख्या थांबली ती 16 या आकड्यावरती. सलामीची जोडी आपण पाहिला तर महेश ठाकूर आणि मयूर ठाकूरची. रोनव 11 संघाची ही सलामीची जोडी आपण पाहता. दिलीप ठाकूरच्या षटकातील पुढला बॉल. पुढे एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न यष्टरक्षक येतोय. चेंडू आडवीपर्यंत एकदम कंप्लीट झाली. चुकीची फेकी आली आणि कॉल झाला आणि बघता बघता इथे 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याच्या मदतीने आता संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या स्कोरवरती पाहिल्या टोटल रन झाल्यात त्यात 18च्या घरामध्ये. 18 धाबसंख्या. ओव्हर क्रमांक दुसरा तलदार दिलीप ठाकूरला आपण पाहता. सामोरे मात्र मयूर ठाकूर 18 रन्स स्कोरवरती पाहता. षटकातील पुढला बॉल आता मात्र आडव्या पट्ट्याने केलाय. कावकोणाच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला शिवम. एका टप्प्याने कलेक्शन चांगलं झालंय. पैकी पर्यंत इथे बघता बघता 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्या आणि 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबसंख्या आपण पाहू शकाल 20 आकड्यावरती. 20 धाबसंख्या स्कोरवरती लागल्यात. चांगली पार्टनरशिप, चांगली साझेदारी मात्र चालू आहे महेश ठाकूर आणि मयूर ठाकूरची. रोनव 11 आणि एका साईडला पाहिला तर गावधनी प्रसन्न ही लढत पाहता. बॅटला ब्रश झाला मात्र इथे जोरदार अपील आणि स्वतः फलंदाज मात्र बाहेर होतोय आणि पहिला झटका मिळेल तो मात्र रोनव 11 संघाला. परतावा लागेल फलंदाज मयूर ठाकूरला खेळाडू कक्षामध्ये. पण पाहिलं तर एक विकेट संपादित केला. संघाची धाबसंख्या पाहिली तर स्कोरवरती लागली टोटल रन्स 1 बाद 20 आकड्यावरती. सर्वांचे लोकनेते आधारस्तंभ माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं या स्पर्धेला मोठं योगदान आपण पाहता. सागरशेठ ठाकूर साहेब असतील, आमचे सन्माननीय CS ठाकूर साहेब असतील आणि अनेक मान्यवर ज्यांचं मात्र मोठं योगदान या स्पर्धेला लाभलंय. सर्वांचं मनापासून आम्ही आभार मानतो. या स्पर्धेला ज्याने ज्याने हातभार लावलाय, आर्थिक सहाय्यक या वस्तू स्वरूपाने ज्याने ज्याने आम्हाला आर्थिक सहाय्य दिलंय त्यांचं मनापासून आभार. हलवार पद्धतीने फलंदाज अजय कडू इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. स्वतःचा एका धाब्याने खातं ओपन केलं. संघाची धाबसंख्या 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि धाबसंख्या लागली टोटल रन्स 1 बाद 21 धाबसंख्या. पाच षटकांची मॅच आहे. चला आपण शॉर्ट टीम मीटिंग करायची. शिवम मोकल वारंवार एकत्र येऊ नका आपणास विनंती आहे. 21 रन्स आपण स्कोरवरती पाहता. नवेकाडी प्रीमियर लीग धमाका 2026 सातत्याने पर्व 5वं आणि क्रीडांगणाचा जर वैशिष्ट्य पाहिलं तर रामबाग आणि रामबागच्या बाजूला आपण मित्रांनो पाहता श्री महेश्वरी हा क्रीडांगण नवेकाडी उत्तरपाडा सातत्याने एक चांगला
क्रीडांगण आणि सर्व सभोवती या क्रीडांगणाच्या पाहिल्या तर निसर्गाची देणगी आपण पाहतात. या उन्हाच्या तापमानामध्ये देखील आपल्याला एक निसर्गरम्य हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण असं वाटतोय हा मैदान आहे की खूप सुंदर मैदान, अप्रतिम श्री महेश्वर मैदान आपण पाहतात. नाबेकाडीचा ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज शुभम मोकल, स्वतः संघ नाईक, एका साईडला अजय कडू संघ नाईक. दोन कॅप्टन आमने सामने आलेत. शुभम मोकल तिसऱ्या षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या पट्ट्याने केलाय, क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला आडवीपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्याचा कॉल झालाय आणि बघता बघता 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याच्या मदतीने आता मात्र संघाची धाबसंख्या आपण पाहिला तर रोनव 11 पोहोचलाय तब्बल 23 आकड्यावरती. 1 बाद 23 धाबा स्कोरवरती पाहता पहिल्या पूर्वार्धामध्ये. शुभम मोकल समोर अजय कडू, षटकातील दुसरा बॉल. दुसरा बॉल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये इथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय, राज मात्र चेंडूला जज करतो पैकीपर्यंत. दुसरा धाब्याचा कॉल आणि बघता बघता इथे 2 रन्स कंप्लीट झाल्यात. 2-2 धाब्याने मात्र पुढे चाललाय रोनव 11 संघ आणि विचार करतोय अजय कडू की नक्कीच मला विकेटवरती थांबणं गरजेचं आहे, एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. हे प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धाबसंख्या 2 पुढे, धाबसंख्या स्कोरवरती लागल्यात 25 आकड्यावरती. 25 धाबा 1 बाद आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये. षटक क्रमांक 3 दलदडा गावधनी प्रसन्न संघाचा गोलंदाज आपण पाहतात शुभम मोकलला, जो षटक क्रमांक 3 दलदडा. 25 धाबा स्कोरवरती लागल्यात. अजय कडू षटकातील पुढला बॉल. अजय कडूच्या बॅटच्या रनर मध्ये आला, चेंडूला दाडून दिलाय मात्र आउट ऑफ द पार, सीमा पार षटकार. मॅच म्हणलं ना तर हा सामना दोन्ही संघांना फार महत्वाचा आहे. विचार केला तर दोन्ही संघांना हा सामना फार इम्पॉर्टंट आहे नाबेकाडी प्रीमियर लीग मध्ये, कारण एक सामना आपण गमावला. 31 धाबा 31 रन्सचा शुभम मोकलचा षटक दिला. पुढला बॉल अजय कडू साठी, आणखी मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार अजय कडूच्या बॅट मधून येतोय. मोकलवरती हल्ल्यावरती हल्ले चढवले जातात. इथे आपण पाहिला पहिल्या पूर्वार्धामध्ये संघाची धाबसंख्या 37 आकड्यावरती. 2 बॉल 2 षटकार अजय कडू मात्र ठोकतोय. 37 रन्स 1 विकेट लॉस. रोनव 11 संघाच्या बाट्याला फलंदाजी प्रथमतः आली आणि त्या प्रकारचा आपण खेळ पाहता. 37 धाबा झाल्यात. अद्याप शेवटचे 2 बॉल आहेत या तिसऱ्या षटकातील. अजय कडू मात्र हवे ठरलाय मैदानाच्या आतमध्ये. एक सुंदर फलंदाजी करताना आपण पाहता. पुन्हा एकदा शुभम मोकल षटकातील 5वा बॉल. 5वा बॉल वरती षटकार हॅट्रिक ठोकतोय. लाजच्या बाब अजय कडूच्या बॅट मधून आणखी एक षटकार. तीन बॉल 3 षटकार. अजय कडू नावाचं बादल पहिल्या सत्रामध्ये गुंजगुंजताना पाहायला मिळतोय. आपण पाहिला तर श्री महेश्वरी मैदान आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. सातत्याने आता संघाला 6 पुढे नेले. धाबसंख्या झाली टोटल रन्स आपण पाहिला तर 43 धाबा. 3 षटकार खाल्लीत शुभम मोकलने आणि षटकातील अंतिमचा बॉल. लास्ट बॉल फिरवलाय पायलेक रिजन मध्ये, चेंडू दन दन करता जातोय 4 धाबेसाठी. आणखी एक ब्रँडेड चौकार.
लाजबाब अजय कडू बरसलाय मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आला आणि षटकार 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 नंतर चौकार त्याच्या बाट मधून पाहायला मिळालं. 47 धाबा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ओव्हर क्रमांक चौथा आता गोलंदाज राज मात्रे आलाय. महेश ठाकूर आता स्ट्राईक वरती आपण पाहता. षटक क्रमांक चौथं राज मात्रेला. संघाची धाबसंख्या 47 आकड्यावरती एक बाद. रोनव इलेवन या संघाची धाबसंख्या. राज मात्रेच्या षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल स्वतःच्या बॉलमध्ये अडवलाय राजने. हा चेंडू डॉट आलाय. डॉट चेंडू हवे आहेत आपण पाहिला ना तर गावधनी प्रसन्न संघाला कारण विचार करावा लागेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. अजय कडूला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक वरती ठेवावा लागेल. षटकातील दुसरा बॉल. सुंदर फिरवलाय. फिंगर रोल केला. इथे मात्र फलंदाज महेश ठाकूरला आता फक्त पाहावं लागेल. राज मात्रला माहिती आहे आता विश्वास दाखवावा लागेल कारण धाबसंख्या 3 षटकामध्ये 47 झाल्यात. त्यामुळे आपल्याला डॉट बॉलची जास्त नित्यान गरज आहे. त्यामुळे षटकातील तिसरा बॉल. महेश ठाकूरचा हा फटका लॉंग ऑन मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल कारण अजय कडूला स्ट्राईक हवी आहे. एका धाबेने संघ आता पुढे जाईल. संघाची धाबसंख्या इकडे पुढे 48 आकड्यावरती तब्बल एक बाद. रोनव इलेवन या संघाची धाबसंख्या पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना अद्याप 3 बॉल आहेत या षटकातील. आपण पाहिलं तर चौथ्या षटकातील राज मात्रेचे आणि सामान्य फलंदाज अजय कडू. वैयक्तिक 7 चेंडू 27 धाबसंख्येवरती खेळतोय अजय कडू. हा फलंदाज आपण पाहता. अजय कडू थांबणार नाही. हा बरसलाय आणि बरसत जाईल. लॉंग ऑफच्या वरून टोकलाय. आणखी एक दर्जेदार षटकार. इथे 50+ 54 धाबा लागल्यात. संघाची धाबसंख्या आपण पाहिला तर रोनव इलेवन आणि अजय कडू नावाचं हे बादल आज नाबेकाडे प्रीमियर लीग मध्ये लाजवाब परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजी सुंदर फलंदाजी. राज मात्रेच्या षटकातील पुढला बॉल. अजय कडूने चांगला क्लिक केलाय. कबरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक गेले एकदम कंप्लीट झाले. बघता बघता दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झाला आणि 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. संघाची धाबसंख्या 56 या आकड्यावरती. राजच्या षटकातील शेवटचा बॉल. संघाची धाबसंख्या 56 या आकड्यावरती. अजय कडूची चांगली इनिंग आपल्याला खेळताना पाहायला मिळाली. स्वतःची कर्णधार भूमिका बजावताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल. रिवर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. चेंडू डॉट जातोय. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात आणि विचार केला तर आपण रोनव इलेवन संघाची धाबसंख्या तब्बल एक बाद 56 या आकड्यावरती. चार ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. अजय कडूच्या धाबसंख्या पाहिला वैयक्तिक 10 बॉल आपण फेस केलेत आणि 35 धाबसंख्येवरती गेलतोय. या लीगचा विचार केला चेतनजी स्वामी सर आपण पाहिला तर आपल्याला अर्धशतक पाहायचंय नक्कीच कारण नाबेकाडी प्रीमियर लीग आहे. नाबेकाडी संघाचे अनेक खेळाडू इथे या मॅचचा आनंद घेताना पाहता आपण. 35 पद्धतीचा चेंडू कट केलाय. एकदम कंप्लीट झाली. एका धाबेच्या मदतीने आता आपण पाहिलं तर रोनव इलेवन संघाची धाबसंख्या इकडे पुढे 57 धाबा. अजय 10 बॉल 35 वरती खेळतोय. 5 चेंडू त्याच्याकडे आहेत आणि 5 बॉल मध्ये त्याला नक्कीच 15 धाबसंख्या मात्र जमवेल का. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल का. क्षमता आहे. अनेक वेळा त्याने विक्रम केलेत आणि मात्र आपल्या या गावच्या प्रीमियर लीग मध्ये त्याला खेळ बनवावा लागेल. प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नाने परिश्रमाने आत्मविश्वास जिंकावा लागतो. फुलटॉस बॉल अजय कडूने उडवलाय. आता मात्र पंचांचा इशारा येईपर्यंत आम्ही पाहू शकाला 1 बाउंस सीमा पार. चौकार आणि नो बॉल 1+4 अशा 5 धाबा टोकडेचे.
61 धाबसंख्या. अजय कडूची आपण पाहिलं ना तर धाबसंख्या लागल्या तो वैयक्तिक 39 धाबा आहेत त्याच्या नाबावरती. परंतु पाहू शकाल लोम्यास लँड मध्ये चेंडू पडला. एकदम कंप्लीट झाले. दुसरा धाबेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. वैयक्तिक 41 धाबसंख्येवरती गेलतोय आणि संघाची धाबसंख्या झाली टोटल रन्स 63 धाबा. संधी आहे, संधीचं सोनं करायचं आहे. नक्कीच मैदानामध्ये आपली मात्र प्रत्यक्षता, आपली शक्ती मात्र नक्कीच दाखवायची आहे आणि ते प्रयत्न अजय कडूच आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढला बॉल, पुलटाच बॉल आडव्या पट्ट्याने केलेला आहे. मात्र मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आलाय. एकदम कंप्लीट झाली. एका नंबर समाधान मानला अजयने. अजयला माहिती आहे की मला माझ्यापेक्षा माझ्या संघाला धाबसंख्या जास्त जास्त जमवायचे आहेत. संघाची धाबसंख्या इकडे पुढे धाबसंख्या झाली ती टोटल रन्स 65 आकड्यावरती. 65 धाबसंख्या स्कोरवरती लागल्यात. अद्याप 4 बॉलचा खेळ आहे या पहिल्या पूर्वार्धामधला. षटकातील पुढला बॉल, महेश कडूचा हा पटका आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा मिड विकेटच्या रिजन मध्ये एकच धाव. सगळ्याची धाबसंख्या इकडे पुढे धाबसंख्या झाली टोटल रन्स आपण एक बाद 65 धाबा. वैयक्तिक 42 धाबसंख्येवरती गेलतो आणि बॉल उरलेत 3 बॉल 42 धाबा. 2 बॉल आहेत स्कोर अंडरस्टँडिंग. शेवटचे 2 बॉल 42 धाबसंख्येवरती वैयक्तिक केलतोय. अजय कडूचा हा पटका बराच उंच जातोय. क्षेत्ररक्षक आलाय जीवाच्या आकांताने. कॉल चुकीचा झाला. आता मात्र इथे 2 धाबा मिळतील. संघाची धाबसंख्या मात्र 2 नी पुढे. धाबसंख्या झाली टोटल रन्स 66 धाबा आणि 44 धाबा. अजय कडू षटकार ठोकेल का? आपला अर्धशतक इथे मात्र पहिला नावावरती करेल का? अजय कडू कर्णधार रोणब 11 संघाचा हा फलंदाज षटकार ठोकून स्वागत करेल का या पहिल्या पूर्वार्धामध्ये? आपल्या नावाचा मात्र अर्धशतक ठोकेल का? 44 धाबसंख्येवरती वैयक्तिक केलतोय तो अजय कडू. शेवटचा बॉल, उलटाच बॉल आडव्या पट्ट्याने केलायचा होता अजयला. एकदम कंप्लीट झाली. इथे पाहू शकाल मात्र दुसऱ्या धाबेचा कॉल झालाय आणि बघता बघता इथे अजय कडू मात्र बाद होतोय आणि पहिला पूर्वार्ध मात्र समाप्त होतोय. वैयक्तिक 45 धाबसंख्या स्वतः वैयक्तिक टोकल्यात आणि संघाला नेऊन ठेवलाय. टोटल रन्स झाल्यात 68 रन्स टू विकेट लॉस. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना रोणव 11 संघाची धाबसंख्या आता येणारे 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 69 धाबेचा टार्गेट पूर्ण करायचा आहे या मॅच मध्ये गावधनी प्रसन्न संघाला. माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं या स्पर्धेला मोठं योगदान आपण पाहिला. तसेच आमचे सागर शेठ ठाकूर साहेब असतील, सी एच ठाकूर साहेबांचं देखील मोठं योगदान आणि अनेक मान्यवरांचं भरपूर येतं या नाबाकाडी प्रीमियर लीग साठी मात्र योगदान आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. आणि जाऊया उतारत्याकडे. पुन्हा एकदा आमचे चेतनजी स्वामी मात्र जॉईंट होतील दुसऱ्या सत्रामध्ये.
बॉलमध्ये 69 धावा. धावांचा आजच्या तर दिवसामध्ये उच्चांक गाठला गेलाय. जास्त धावा मध्ये नक्कीच काढण्यास संघ हा मध्ये नक्कीच येऊन टेपला गेला. आपण पाहिलं असेल रोन 11 जबरदस्त मध्ये नक्कीच कामगिरी राहिली होती. खरं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी 25 धावा मध्ये नक्कीच कुठल्या होत्या का तर बॅटर्स आपण नक्कीच पाहिला. 30 मध्ये करायचे 69 धावा. स्ट्राईक वरती फंद नक्कीच आपण पाहताय. मंगेश मुक्कल नॉन स्ट्राईक वरती. ऋत्विक आणि बॉय ट्रॅक वरती भूषण करतला आपण पाहताय. दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. शूट द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. तिथे बनवायचे 30 बॉल मध्ये 69 धावा. पहिलाच बॉल आक्रमण अगदी मात्र की इनसाइड आउट आणि आउट ऑफ द ग्राउंड. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र की क्लिअर करत बॉल चाललाय बॉलच्या दिशेनं. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. पहिल्याच बॉल मध्ये आक्रमण करताना पाहायला मिळाला षटकार. थँक्यू डीजे मास्टर. टीट फॉर टॅट जसं तसे होते दिलाय. ईट का जवाब पत्थर से देंगे हे मैदान शॉट मध्ये बॅटिंग टीमने मात्र नक्कीच मंगेश सांगू दिलाय. चेस इज ऑन. 69 धावांचा मध्ये नक्कीच पाठलाग करायचा आणि पहिल्याच बॉल मध्ये आक्रमण. ओ सेकंड बॉल पडल्यानंतर उचले न घेणार बॉल अगदी निराशा तर गोंधळाची मार्ग होते आपण नक्कीच पाहताय. भूषणला पाहताय. पहिला बॉल डॉट. पहिला बॉल मध्ये नक्कीच डॉट आता फेकला गेलाय. 6 धावा लागला स्कोर कार्ड वरती. 69चा पाठलाग करायचा आणि ही सुरुवात मध्ये नक्कीच हवी होती. नेक्स्ट बॉल सेम कट कॉपी पेस्ट. बॉल चाललाय अगदी बॉर्डरच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस अगदी जमिनीला समांतर पारा स्ट्रोक. अजून एक ठोकला गेलाय षटकार. दोन षटकार टोकले गेले त्या दिशेनं अगदी मध्ये नक्कीच ती जागा जणू काय मध्ये नक्कीच प्रेमात पडले की काय. स्ट्राईक मध्ये फंड नक्कीच आपण पाहिलं. ह्याच्या बॅट मध्ये 2 षटकार पाहिल्या. 3 बॉल मध्ये फक्त षटकाराची भाषा बोलणारा षटकाराची मध्ये नक्कीच अगदी पाठ करवालाय की काय हा प्रश्नचिन्ह पडलाय. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेटने निघाला भूषण. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खाऊ कोरीचा मध्ये काय तर फटक्यामध्ये नक्कीच डिलिव्हर झाला. एक तर मी दुसरीचा प्रयत्न आणि मैदान मध्ये घडलाय काय. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केल्या. 2 धावा मध्ये नक्कीच पळून काढल्यात. स्ट्राईक जास्तीत जास्त स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न मंगेश राहिला काय तर या बॉल वरती. अगदी मध्ये नक्कीच धोक्याची घंटा वाजली असते परंतु थोडे झाले फंबल. त्यानंतर सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 नवीन संघ जाणून बॅटिंग का संघ 14 वरती 0 आपण पाहताय. 4 बॉलचा खेळ संपला. राऊंड द विकेटने निघालाय. ब्लॉक हॉल बॉल चॉप केला बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हरला नक्कीच फील्डर आहे तैनात. एक धाव जोडली जाईल आणि एका धावेने धावा लागत पटलावती तब्बल 15 धावा. शेवटचा बॉल बाकी 69चा मध्ये नक्कीच पाठलाग करत असताना ही दमदार सुरुवात करताना पाहायला मिळाली बॅटिंग संघ आपण नक्कीच पाहताय. गावधनी प्रसन्न संघ. शेवटचा बॉल बाकी राईट माता ओव्हर द विकेटने मध्ये नक्कीच मारा करेल. ऋत्विकला पाहताय पण स्ट्राईक इन वरती. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल वरती आक्रमण करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. आणखीन एक फेकलाय डॉट. 6 बॉलचा खेळ संपलाय. पिवळ्या षटकामध्ये फक्त धावा करायचा खेळ 15.
बॅटिंग टीमने मात्र नक्कीच दमदार सुरुवात केली आहे एमडीचे. चोवीस मध्ये करायचे तब्बल 54 धावेची गरज. 24 बॉल 54 धावा. 54 धावा 24 बॉल, कारण 15 मध्ये नक्कीच पहिल्या षटकामध्ये काढल्यात. आणि बॉल ट्रॅक मध्ये आपण पाहता सेकंड ओव्हर. जयेंद्र ठाकूर पहिलाच बॉल आक्रमण घ्यायचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला एकच धाव जोडली जाईल. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धावेसाठी निघालाय. रनआउटची संधी आणि अगदी मात्र नक्कीच एम एस धोनी स्टाईलने हा मात्र नक्कीच जवळ विकेट घ्यायचा प्रयत्न होता. 2 धावा मात्र नक्कीच ऍड होतील या बॉलवरती. 17 लागल्यात. मंगेश विकेट हवी आहे. ती विकेट पटकावण्यासाठी मात्र नक्कीच अगदी जितायची आपल्याने झडक बाळताना मात्र नक्कीच पाहायला मिळाले, परंतु मंगेश थांबायचं नाव घेत नाहीये. तर बॉल ट्रॅकवरती आपण पाहताय जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. जयेंद्र आता चांगला बॉल. जयेंद्र मात्र नक्कीच वेगावरती स्वार. त्याच वेगाने अगदी मात्र नक्कीच बीट करताना पाहायला मिळाला आहे. फास्ट अँड फ्युरियस म्हणून ओळख मात्र नक्कीच सातत्याने राहिली आहे खेळूची. जयेंद्रला आपण पाहताय डॉट बॉल फेकला, एक चांगला कमबॅक. समर डिलिव्हरी पडल्यानंतर उचली न घेणार बॉल आणि एक डॉट. स्लोवर वर बॉल समोर दिशेमध्ये नक्कीच केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव जोडली जाईल आता. विश्वमध्ये मध्ये नक्कीच फिल्डर तैनात होते. अगदी लॉंग ऑनचा मध्ये नक्कीच खेळाडू डीप मध्ये गेला. समोर दिशेने मध्ये नक्कीच एक धाव जोडली गेली आणि एका धावे धावा लागत पटलावरती तब्बल 18 वरती मध्ये नक्कीच आपण पाहत आहे. 18 धावा लागले स्कोर कार्ड वरती. 3 बॉलचा अद्याप खेळ बाकी. अवघ्या 3 बॉल मध्ये 3च धावा खर्च केल्यात. आडव्या बॅटने पॅडल स्वीप. बॉल चाललाय बरोबर दिशेने डीप मिड विकेटला. छम 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 करत सीमा पार ठोकला गेलाय. पहिल्याच बॉल वरती आल्याला ऋत्विकच्या बॅट मधून 4. चौका ठोकला गेलाय. लेट पण थेट धावाची गरज होती मैदान मध्ये, ती गरज ओळखून हा मात्र नक्कीच डाव सांभाळताना ब्लॉक ऑल बॉल मिस्टर स्ट्रोक. ब्रॅकेट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. नो मॅच लँड मध्ये अगदी 2 धावा या बॉलवरती मात्र नक्कीच शॉट होतील. 2 धावी संघ साऊंड लागला नक्कीच पोहोचलाय. 24 धावा 24 लॉस ऑफ 0 विकेट्स. 12 बॉलचा खेळ संपलाय. 18 मध्ये करायचे अद्याप 1 बॉलचा खेळ बाकी. 19 बॉल मध्ये करायचे 45 धावा 45 जे धावा बनवल्या होत्या मध्ये नक्कीच पहिल्या पूर्वार्धामध्ये. लोवर फुल टॉस बॉल अगदी मध्ये नक्कीच रनआउटच्या मध्ये नक्कीच संधी होती, परंतु मधाशी नक्कीच नकार दिला. या बॉलवरती चेक केलं जाईल. रिफर केल्यामध्ये नक्कीच तिसऱ्या पंचांकडे. दूध का दूध और पाणी का पाणी पीटीसीच्या माध्यमातून नक्कीच आपण चेक करूया नेमकं घडलंय का या बॉलवरती. तर तोपर्यंत आपण ड्रिंक स्टॉलिंग घेऊन नक्कीच मैदानावर नक्कीच जायचा. फलंदाज बाद OUT चालाकी चाणाक्ष अगदी यष्टांच्या पाठीमागे नक्कीच पाहिला आणि फलंदाज नक्कीच होईल बाद. मोठ्या धक्क्यामध्ये नक्कीच बसलाय. चला ड्रिंक स्टॉलिंग.
येणारे 18 बॉल आणि 45 धावा करायचे आहेत. काय अफलातून मध्ये नक्कीच हे षटक आपण हाताळलं. ओल्ड इज गोल्ड. जयेंद्र ठाकूरने मध्ये नक्कीच अवघ्या धावा खर्च केल्या, तब्बल 9 धावा. आता करायची 18 मध्ये 45 धावा बॉल ट्रॅक होते आपण पाहताय. मयूर ठाकूर तर पाठीसाठी आपण शिवम मोकलला पाहताय. नवीन फलंदाज स्ट्राईक मध्ये आपण मंगेशला पाहताय, ज्याच्या बॅट पण 2 षटकार मध्ये नक्कीच पाहायला मिळाल्या. 18 मध्ये करायचे आहेत 45 धावा. चला स्पीडअप करा दोन्ही टीम, खास करून फिल्डिंग का संघ. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट निघालाय. पहिल्याच बॉल वरती मिस्टामिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा मात्र नक्कीच अगदी ब्रॅकेट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केला. दोन धावे संघ 4 पदा बॅटिंग का संघ. 26 धावा. 17 मध्ये 43 धावाची गरज. येणार 17 बॉल 43 धावा, 43 धावा 17 बॉल. समीकरण मध्ये नक्कीच प्रत्येक बॉल वरती मध्ये नक्कीच वेगळं पाहायला मिळतोय. 17 मध्ये 43 बनवायचे आहेत. मयूर ठाकूरला पाहताय बॉल ट्रॅक मध्ये, समोर मंगेशला पाहताय. अगदी मध्ये नक्कीच चांगला बॉल गुडल्या स्पॉट वर बॉलने उचली घेतली. बॅट आणि बॉलचं समीकरण होत नाहीये. सलामी वीर मगेश वरती मध्ये नक्कीच आता ही जबाबदारी वाढली गेली. काय सस्तात परतलाय काय तर आपण बॅटर मध्ये नक्कीच पाहिला. सलामी वीर रनआउट मध्ये नक्कीच 5 झाला. तिथून मध्ये नक्कीच दर्पण वाढत गेला. 16 मध्ये 43 धावा. 16 मध्ये 43 करायचे. समोर केसलाय अगदी लॉंग ऑफला क्लिअर करत ठोकला गेला. अजून एक षटकार. फलंदाज मंगेशच्या बॅट मध्ये टाका 6 धावा. षटकार ठोकला गेलाय. त्या षटकारची गरज होती मैदान मध्ये. मंगेश तांबाईचं नाव घेत नाहीये. आग ओकणारी फलंदाजी फक्त न फक्त 6चे पाडे पाठ कडवाला की काय, हा प्रश्नचिन्ह पडलाय. आता फटक्या फसलाय. छोटा कलाकार पकडला जेल. अविश्वसनीय, अद्भुत, जबरदस्त. कौतुक करावं तेवढं कमी आहे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. त्या छोट्या मैदानाच्या खेळासाठी नाव आम्हाला पुरवायचा. वर्षलला पाहताय. वर्षलचा मध्ये नक्कीच जय जयकार करावा लागेल. एक मोठी विकेट. चला मोठी विकेट मध्ये नक्कीच पटकावताना पाहायला मिळालं नाही. खरं तर हे उत्तर होतं बॉल ट्रॅक वरती मयूर ठाकूरचं. खरं पहिल्या बॉल होती नक्कीच षटकार ठोकला. सेकंड बॉल वरती मध्ये नक्कीच उत्तर होतं. टाय मारते असेल. थोडं स्पीडअप करूया आपण. नवीन फलंदाज आपण पाहताय राज मात्रे. राज मात्रेला इन्व्हाइट केलाय. खरं तर ही नेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. नेक्स्ट बॉल. पहिलाच बॉल समोर केसलाय. समोरला फिल्डर नाहीये. धावतायत धावतायत पण थांबणार नाहीये. बॉल चाललाय बॉल राईटच्या बाहेर. आल्या आल्या तडका. 4 धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केलं राज मात्रेनं. राज मात्रे नाही कोणाला भीत रे. ठोकला गेले आलेल्या चौकार. छत्तीस धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. अद्याप 33 धावेची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. 13 मध्ये 33 ची गरज. या बॉल वरती काय घडेल.
13 मध्ये 33ची गरज आहे अद्याप सामना संपले नाहीये. फुल टॉस बॉल आणि व्यापाटने फुल टॉल बसून करणारा आणि आल्या मात्र की ठोकला गेलाय राजमाद्रेच्या बॅट मधून असून एक तडाखा 6 धावा करता षटकार. चला स्पीडअप करूया आपण. आता 12 मध्ये करायचे तब्बल 27 धावेची गरज. 12 बॉल 27 धावा, 27 धावा 12 बॉल. अगदी या 2 बॉलने मॅचची काया पड केली असं म्हणावं लागेल. 14 मध्ये तब्बल करायचे होत्या बॅटिंग टीमला.
चला आपण मॅचला सुरुवात करूया. मैदान खाली करा. मैदान खाली करा आणि चला मॅचला सुरुवात करूया. चला आपण मैदान खाली करा आणि मॅचला सुरुवात करूया. चला आपण मॅचला सुरुवात करूया. चला मॅचला करूया सुरुवात. आपण एक विचार केला तर मॅचला होते सुरुवात. 12 चेंडू 27 धाबा. शुभम मोकल स्ट्राईक वरती फलंदाज. गोलंदाज वर्षद कडू. राज मात्रे आणि शुभम मोकल. 12 बॉल 27 धाबेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आपण पाहता वर्षद कडूला. गेम ऑन. चला सामन्याला सुरुवात करूया. 12 बॉल 27 धाबा. गावधनी प्रसन्न संघाला जिंकण्यासाठी पहिला बॉल सरांचा इशारा वाईट येतोय. आता 12 बॉल 26 धाबेची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा हव्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल आपण पाहू शकाल लॉक ऑन मध्ये. वन बॉल सीमा पार. हा ब्रँडेड चौकार येतोय शुभम मोकलच्या बॅट मधून. सुंदर चौकार आपण पाहिला शुभमच्या बॅट मधून आला. सगळ्याची धाबसंख्या पोहोचली तब्बल टोटल रन झाली तर 47 धाबा. 47 रन्स आपण स्कोर वरती पाहता. मॅच मध्ये आता कमबॅक करायचं आहे. प्रयत्न करायचे आहेत कारण एक एक सामना दोन्ही संघाने गमावलाय. आम्हाला महत्वाची मॅच आहे ही शुभम मोकल दाखवून देतोय. गावधनी प्रसन्न संघाचा फलंदाज. एका साईडला आपण पाहिला तर वर्षद मात्रे. वर्षद कडूचा हा बॉल आपण पाहू शकाल लॉंग ऑन मध्ये जयेंद्र येतोय. चेंडू पकडी पैकी पर्यंत एक धाव कंप्लीट झाली. पैकी चांगली आली. एकच धाव मिळेल. आता एका धावेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या टोटल रन 48 धाबा. आता राज मात्र याला स्ट्राईक वरती. 48 धाबा झाल्या. षटक क्रमांक पहिलं. वर्षद कडू हा गोलंदाज आपण पाहता. दन्ना मुंडा जादूगर. नक्कीच मित्रांनो आपण पाहतात अनेक वेळा सातत्याने जी गावामध्ये आपण प्रीमियर लीग ठेवतो ते कशासाठी माहिती आहे का? वादविवाद न पकडता आपण आपल्या गावातील एक एक खेळाडू नौका खेळाडू मात्र आपल्या गावातून निघला पाहिजे. आपली स्पर्धा गावोगाव पटलावरती पोहोचली पाहिजे. या वाद आपण पाहिला तर नक्कीच या गोष्टी होत असतात. त्यामुळे नक्कीच दाबेखाडी प्रीमियर लीग आपण सातत्याने हा खेळ करत राहा. आपल्या गावातील नवीन खेळाडूंना संधी देत राहा. हीच आपण प्रयत्न करीत राहा. षटकातील पुढला बॉल आणि सुंदर फटका सीमा रेषा पलीकडे लाडून दिलाय. दर्जेदार षटकार.
आपण पाहू शकाल षटकार आलाय. षटकार आलाय. चला स्पीडली करा. आपण विनंती करेन मी आयोजकाला की आपलं लक्ष असायला बा. राजचा हा पटका आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा कॉल झाला आणि बघता बघता 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. आता 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 56 या आकड्यावरती. येणारे 8 बॉल 13 धाबा. 8 चेंडू 13 धाबा. 8 बॉल 13 धाबा. 69 धाबेचा टार्गेट आहे. 27 पाहिजे होत्या. 27 मित्रा. 8 बॉल 13 धाबा. 8 चेंडू 13 धाबा. 8 बॉल 13 आणि आडव्या पट्ट्याने केलेला फलंदाज. एक धाव कंप्लीट झाली. इथे काय घडला. चेंडू सीमा पार. चौकार. चला आता 7 बॉल 9 धाबा. 7 चेंडू 9 धाबा. 7 बॉल 9 धाबा. 7 चेंडू 9 धाबा. अभ्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. अंतिमची डिलिव्हरी. लास्ट बॉल आणि ठोकलाय. सीमा पार. षटकार. आता 6 चेंडू आणि 3 धाबा. आता मॅचला कमबॅक झालाय. राज मात्रे आणि शुभम मोकल दाखवून देतोय. जरी आमच्यापर्यंत डोंगर जरी रचला असेल तर डोंगर पोखरण्याची क्षमता आहे आणि ती कामगिरी करतोय राज मात्रे आणि शुभम मोकल. लाजवाब फटकेबाजी आपण पाहिलं तर गावधनी प्रसन्न. हा संघ मात्र आता विजयाच्या दिशेने पोहोचलाय. कडे येणारे 6 बॉल आणि आता 3 धावेची आवश्यकता. सामना फिरवला जाईल का आपण पाहिला तर नक्कीच हे प्रयत्न करावे लागतील आता ऋणव 11 संघाला. महेश आलाय. महेश ठाकूर. 6 बॉल 3 धाबा. 6 चेंडू 3 धाबा हव्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. येणारे 6 बॉल 3 धाबा. शुभम मोकल स्ट्राईक वरती फलंदाज. कोण जिंकेल कोण हरेल येणारा वेल काल सांगतो आपल्याला सर्व गोष्टी. चला नरेश कडू आमचे आयोजक आमच्याशी संपर्क साधा. नरेशजी कडू. नरेशजी कडू आमच्याशी संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 6 बॉल 3 ची गरज यायचं आपण. 6 चेंडू 3 धाबा. पहिलाच बॉल आपण पाहू शकाल. चांगला फटका. एक धाव कंप्लीट झाले आणि इथे हा विजयाचा फटका आलाय. सामना मात्र जिंकला तो गावधनी प्रसन्न संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि इथे मात्र हार्डलक टीम सामोर टीमचा ऋणव 11 आपण या लीग मधून आता बाहेर होणार कारण दोन्ही सामने आपण गमवलेत. नक्कीच आता प्रयत्न आता करावे लागतील. आपल्याला वाट पाहावी लागेल. तत्पूर्वी टॉस होईल. नेक्स्ट मॅच रिहाडी इंटरप्राइजेस झाली.